ओ श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आचार्यांच्या विवेकचूडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना आचार्य आपल्याला उपदेश करतायत की त्या अहंकाराचा जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकनिष्ठतेसाठी ब्रह्मज्ञानासाठी ब्रह्मसाक्षात्कारासाठी प्रतिबंध करतो त्या अहंकाराचा त्याग कर। अहंकाराची निवृत्ती झाली असता आत्मबोध होईल, आत्मस्वरूपाचं किंवा ब्रह्मानंदाची प्राप्ती होईल आणि त्यासाठी आत्मज्ञानाला प्राप्त करून निःशेष अहंकाराचा नाश कर। म्हणजेच अहंकाराच्या क्षयासाठी विवेक वैराग्य जागृत करून नित्य निदिध्यासनाने ब्रह्मसाक्षात्काराची प्राप्ती झाली असता त्या अहंकाराचा समूळ नाश होईल। आता याच्या आचार्य पुढे सांगतायत 307वा श्लोक। परंतु त्या श्लोकाचं चिंतन करण्यापूर्वी 304 ते 306 या 3 श्लोकांचं एकदा एकत्र पठण करूया। यावद्वा यत्किंचित् विषदोषस्फूर्तिरस्ति चेद्देहे कथमारोग्याय भवेत् तद्वदहन्तापि योगिनो मुक्त्यै अहमोऽत्यन्तनिवृत्त्या तत्कृतनानाविकल्पसंहृत्या प्रत्यक्तत्वविवेकात् अयमहमस्मीति विन्दते तत्त्वम्। अहङ्कर्तर्यस्मिन्नहमिति मतिं मुञ्च सहसा विकारात्मन्यात्मप्रतिफलजुषि स्वस्थितिमुषि यदध्यासात् प्राप्ता जनिमृतिजरा दुःखबहुला प्रतीचश्चिन्मूर्तेस्तव सुखतनोः संसृतिरियम्। म्हणता आता आचार्य 307व्या श्लोकात म्हणतायत, सदैकरूपस्य चिदात्मनो विभोरानन्दमूर्तेरनवद्यकीर्तेः नैवान्यथा क्वाप्यविकारिणस्ते विनाहमध्यासममुष्य संसृतिः। आचार्य म्हणतायत सदैकरूपस्य, इथे सदैकरूपस्य सा देखील पाठ आहे। सत एकरूपस्य किंवा सदा एकरूपस्य दोनही प्रकारे घेता येऊ शकतं। सदैकरूपस्य सदा एकरूपस्य ज्ञानस्वरूपस्य चिदात्मनः ज्ञानस्वरूपस्य विभोः जो व्यापक आहे, आनंदमूर्तेः जो आनंदमूर्ती आहे, आनंदस्वरूप आहे, अनवद्य कीर्ते ज्याची पवित्र कीर्ती आहे असा, नैवा अविकारिणः जो अविकारी आहे असा, ते अमुष्य अहम अध्यासं विना ते तव तुला अहंकार रूप अध्यासाशिवाय संस्कृती ही क्वापि न अन्यथा एव संभवती,
संसाराची प्राप्ती किंवा संसार बंधनाची प्राप्ती कोणत्याही दुसऱ्या प्रकारे होऊ शकत नाही. सदा एकरूप ज्ञानस्वरूप विभू आनंदमूर्ती पवित्र कीर्ती अविकारी आत्मस्वरूप असणाऱ्या तुला त्या अहंकार रूप अध्यासाशिवाय संसाराची प्राप्ती कोणत्याही दुसऱ्या प्रकारे होऊ शकत नाही. इथे ही सर्व जी काही विशेषणं सांगितली आहेत ती हेतुगर्भ विशेषण आहेत. सर्व विशेषणांना हेतुगर्भ विशेषण म्हटलंय. म्हणजे काय तर अहंकार रूपी जो अध्यास आहे त्या अध्यासामुळे आत्मा नाना रूपांना प्राप्त झालाय. जडतेला परिच्छिन्नतेला दुःखरूपतेला दुर्यशत्वाला आणि विकारित्वाला प्राप्त झालेला आहे. हे सांगण्यासाठी म्हणून ही विशेषणं दिलेली आहेत. ही विशेषणं आत्मस्वरूपाचा निर्देश करण्यापेक्षा तो अहंकारामुळे आत्मा कोणत्या रूपांना प्राप्त झालाय ते सांगण्यासाठी आहेत. म्हणजे द्वयर्थी बोलणं आहे. लेकी बोले सुने लागे म्हणतात तसं. आत्ता तुला जो तुझा अनुभव येतोय तो तू नव्हे, तो सगळा संसाराचा अनुभव हा अहंकारामुळे आहे हे सांगण्यासाठी म्हणून या विशेषणांचा उपयोग केलेला आहे. काय सांगितलं? सदा नित्यम, सदा एकरूप. सगळ्या या विशेषणांचा लक्षणांचा आपण मागे विचार केलाय. थोडक्यात प्रत्येक लक्षणाचा आपण विस्तार आता पाहू. सदा एकरूप. एकरूप एकसारखं रूप आहे, म्हणजेच त्यामध्ये अवयव नाही, सावयवत्व नाही, त्याच्यामध्ये अंतर्गत भेद नाही, त्याच्यासारखं दुसरं काही नाही. त्यासारखं दुसरं असेल पण एकरूप आहे, त्याच्यामध्ये स्वगत भेद नाहीत. आणि सदा एकरूप. सदा एकरूप म्हणजे जो नित्य त्याच रूपाने राहतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी विकार नाहीत. जो अविकारी आहे, नित्य एकरूप आहे, म्हणजेच जो कालत्रय अबाध्य आहे. आणि कालत्रय अबाध्य हे सांगण्यासाठी दुसरा जो पाठ आहे तो सदैकरूप असा आहे. सदैकरूप म्हटल्यावरती कालत्रया बाध्य, सदैकरूप म्हटल्यावरती अविकारी, नित्य. पुढे म्हणाले चिदात्मनोः. चिदात्मनोः ज्ञानस्वरूप जो आहे, चित आत्मा यस्य, जो चित स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप जो आहे तो. आता हे चित स्वरूपत्व ज्ञानस्वरूपत्व काय आहे? सर्वावभासकत्व आहे. ज्याच्या असण्याने सगळ्या जगाचा अनुभव प्राप्त होतो, जगाचा अनुभव येतो, तो अपरिच्छिन्न असल्यामुळे विभू आहे. विभोः देशाची कालाची वस्तूची मर्यादा नाही. विभू म्हणजे व्यापक, अनंत. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. जो भूमा आहे तोच विभू आहे. विभू व्यापक. आता विभू हा शब्द नैयायिकांकडनं घेतलाय असंही म्हणू शकतो. मुळातच त्या उपनिषदांमध्येही आलेला आहे, परंतु नैयायिकांनी ज्या ज्या ठिकाणी विभू वापरला त्याप्रमाणे वेदांत्यांनी वापरला नाही. कारण व्यापक गोष्ट एकच असू शकते आणि एकाच्या ठिकाणी दोन झाले की दोन वस्तू व्यापक असू शकत नाहीत. तिला परिच्छिन्नता प्राप्त होते. असा अपरिच्छिन्न असणारा जो आहे तो विभू व्यापक. पुढे म्हणाले आनंद मूर्ते. हे तो आनंद स्वरूप आहे आणि सुख स्वरूप आहे. आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे म्हणजे काय तर सुखासाठी आनंदासाठी ज्याला दुसरीकडे जावं लागत नाही, भटकावं लागत नाही असा. थोडा दूरान्वये संबंध लावता येऊ शकतो. त्या छांदोग्योपनिषदामध्ये कथा येते.
तद्यथा इह शकुनी, अन्य त्या शकुनी दृष्टांत दिलाय. शकुनी दृष्टांत पक्ष्याचा. तो पक्षी एका खांबाला बांधलेला आहे किंवा त्याच्यावरती त्याचं घरट आहे, त्याला त्याच्या ठिकाणी राहण्याची जागा केलेली आहे, पाळलेला आहे. तो सगळीकडे फिरून येतो, परंतु दुसरीकडे कुठे घर न सापडल्याने पुन्हा त्या ठिकाणी येतो. थोडं जर का अधिक चांगलं उदाहरण हे जर का संयुक्तिक करायचं असेल तर त्याच्यासाठी दिलं जातं की तो आहे पक्षी त्या जहाजावरती आणि जहाज भर समुद्रामध्ये. ते जहाज भर समुद्रात असल्याने तो पक्षी काय करतो, दुसरीकडे कुठे राहण्याची जागा मिळते का हे पाहण्यासाठी सगळीकडे फिरतो, विविध ठिकाणी जातो, संपूर्ण जिथपर्यंत त्याला उडत जाता येईल तेवढा प्रदेश फिरून येतो. पण कुठेही उतरण्यासाठी विश्रांतीसाठी जागा न मिळाल्याने येऊन पुन्हा त्याच जहाजावरती येऊन बसतो. त्याचप्रमाणे हे मन सकाळ झाली असता जाग्रत अवस्थेला प्राप्त झालं असता दिशम दिशम पतित्वा अन्यत्रायतनम अलब्ध्वा, सगळ्या विषयांच्या ठिकाणी संसारात सर्व ठिकाणी फिरून येतं आणि कुठेही त्याला शांती मिळत नाही, स्थान मिळत नाही. कशाचा शोध घेत आहे ते? शांतीचा, सुखाचा शोध घेत आहे मन. कुठेही त्याला ते सुख शांती मिळत नाही. शेवटी पुन्हा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी येऊन लीन होतं. तिकडे त्याला शांती सुखाचा अनुभव येतो पण पटत नाही आणि त्याला कळत नाही. अज्ञानाचं आवरण. सुषुप्तावस्थेमध्ये पुन्हा तिथे जातं, पुन्हा आपल्याच घरी परत येतं. तेच आचार्य इथे सांगतायत, आनंद मूर्ते, अरे सुखासाठी तू कुठेही भटकत जाऊ नको, ते सुख तुझ्याच पाशी आहे. आनंद मूर्ती सुखस्वरूप आहेस तू. पुढे सांगितलं अनवद्य कीर्ते. अनवद्य कीर्ती, अनिंदित कीर्ती ज्याची आहे, असा ज्याची पवित्र कीर्ती आहे. पवित्र कीर्ती सर्वत्र जो प्रसिद्ध आहे. श्रुतिशिखरेषु परब्रह्म स्वरूपतया बोध्यमानतया नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वरूपस्य अविकारिणः ते तव. उपनिषदांनी ज्याचं वर्णन केलं, ज्याचं कौतुक केलं, ज्याला आपल्याला वर्णन करून सांगितलं, ते परब्रह्म, ते स्वरूप तुझं आहे. त्या नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूपाने सांगितलेल्या त्या अविकारी ब्रह्माला, अविकारी ब्रह्मस्वरूपाला तू जाण. हे सांगत असताना अहंकाराने अध्यासाने प्राप्त त्या तादात्म्य भ्रांतीमुळे तुला जे वाटतंय, मग ही जी लक्षणं सांगितली त्याच्या विरुद्ध तुझा स्वतःला येणारा अनुभव आहे. तू स्वतःला परिच्छिन्न समजतोस, दुःखी समजतोस, विकारी समजतोस, सर्व काही. ते कोणामुळे आहे? ते केवळ आणि केवळ अहंकाराने प्राप्त झालेल्या अध्यासामुळे आहे. आणि त्या अध्यासामुळे प्राप्त झालेली ही जी संस्कृती आहे, ती केवळ आणि केवळ अहंकाराच्यामुळे झालेल्या अध्यासाने आहे. वस्तुतः तुझ्या ठिकाणी ती नाही, कारण तू ते परब्रह्म आहेस. असं असल्यामुळे 308व्या श्लोकात आचार्य म्हणतायत, तस्मादहंकारमिमं स्वशत्रुं भोक्तुर्गले कंटकवत् प्रतीतम् विच्छिद्य विज्ञानमहासिना स्फुटं भुङ्क्ष्वात्मसाम्राज्य सुखं यथेष्टं. तस्मात्, म्हणून, भोक्तुः गले कंटकवत् प्रतीतम, भोजन करणाऱ्या मनुष्याच्या गळ्यात अडकलेल्या काट्याप्रमाणे. आता काटा म्हणजे काहीही अन्नाचा कण. अगदीच उदाहरण हवंच असेल, पाहायचंच असेल तर वालाच्या उसळीमध्ये, पावट्याच्या उसळीमध्ये पावट्याचं असणारं साल घ्या. अडकलं गळ्यात की किती त्रास आणतं, डोळ्यातनं पाणी आणतं. तसं आहे. आणि ती एकदा बोच गळ्यात बसली, ते
टोचणं चालू राहतं, मग गिळता येत नाही, खाता येत नाही. त्याप्रमाणे भोक्तुर्गले कंटकवत भोजन करणाऱ्या पुरुषाच्या गळ्यात अडकलेल्या अन्नाच्या कणाप्रमाणे अहंकार रूप जो शत्रू आहे तो त्या ब्रह्मसुखाचा अनुभव करू देत नाही. त्यामुळे त्या अहंकाराचा इमम स्वशत्रुम अहंकारम हा आपला तुझा शत्रू असणारा हा जो अहंकार आहे त्या अहंकाराचा विज्ञान महासिना आत्मज्ञान रूपी अहंकाराने विनाश करून विच्छिद्य आत्मसाम्राज्य सुखम यथेष्टम स्फुटम भुंक्ष्व आत्मसाम्राज्याचं जे सुख आहे ते यथेष्ट स्फुट स्पष्टतेने अनुभव कर. भुंजानस्य कंठे कंटकमिव प्रतिपन्नम स्वरूपानंदानुभव प्रतिबंधकतया स्वशत्रुम इमम प्रत्यक्ष सिद्धम अहंकारम. जेवणाऱ्याच्या गळ्यामध्ये अडकलेल्या अन्नाच्या कणाप्रमाणे काट्याप्रमाणे त्या आत्मसाम्राज्य सुखाचा अनुभव करण्यास प्रतिबंध करणारा हा जो अहंकार आहे त्या अहंकाररूपी शत्रूचा तू विनाश कर. पण तो विनाश कसा कर? विज्ञान महासिना. कशी आहे ती? पंचकोश विवेक जनित विज्ञान निशित खड्गेन विच्छिद्य. पंचकोश विवेक अवस्थात्रय विवेक इत्यादी विवेकाद्वारे ज्या ठिकाणी अनात्म पदार्थांचा निराश केला आहे आणि आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला आहे त्या अनुभवरूपी खड्गाने या अहंकाराचा नाश कर. अपुनर्भवम विनश्य. कसा? जिकडनं तो परत येणार नाही, समूळ नाश, थोडाही त्याचा अंश राहता कामा नये. अशा प्रकारे त्याचा विनाश करून आत्मसाम्राज्य सुखम आत्मसाम्राज्याचं सुख आत्मस्वरूपाचा आत्मानुभवाचं जे सुख आहे ते निष्कंटक प्राप्त करून घे. असपत्न मृद्धम शत्रुरहित असं त्या राज्याचा तू अनुभव कर. हे सांगून आता दुसऱ्या कर्तव्याचा उपदेश आचार्य करतायत. ततोहमादेर्विनिवर्त्य वृत्तिं संत्यक्तरागः परमार्थलाभात् तूष्णीं समास्वात्मसुखानुभूत्या पूर्णात्मना ब्रह्मणि निर्विकल्पः. ततः त्यामुळे त्यानंतर अहमादेहे वृत्तिं विनिवर्त्य अहंकाराच्या ठिकाणी तादात्म्यरूप भ्रांतीचा नाश केल्यानंतर अहंकारादी समस्त वृत्ती ज्या आहेत वृत्त्यांना अहंकारादी समस्त ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींपासून विनिवर्त्य परत आणून परमार्थ लाभाने संत्यक्त रागः रागरहित होऊन आत्मसुखानुभूत्या आत्मसुखाच्या अनुभवाद्वारे निर्विकल्पः पूर्णात्मना ब्रह्मणि तूष्णीं समास्व. निर्विकल्प पूर्णात्म ब्रह्माच्या ठिकाणी मौन होऊन स्थिर हो. आचार्य सांगतायत ततः त्यानंतर अहंकारादौ तादात्म्य भ्रांतिनाशानंतरम या अहंकाराच्या ठिकाणी असणारी जी तादात्म्य तो मी आहे अशी जी भ्रांती आहे त्या भ्रांतीचा विनाश झाल्यानंतर अहमादेहे ही जी आहे ती पंचमी. अहंकारादेहे सकाशात वृत्तिं विनिवर्त्य पंचमी पासून ऊनहून अहंकारापासून वृत्तिं विनिवर्त्य मनातील अंतःकरणातील त्या ज्या वृत्ती आहेत त्या विनिवर्त्य त्यांचा निरोध करून मनहा परांगमुखी कृत्य मनाला अंतर्मुख करून परमार्थ लाभात
नित्यस्व प्रकाशानंद रूपोत्कृष्ट प्रयोजन लाभात, परमार्थाचा लाभ झाल्याने. परमार्थ लाभात परमार्थ अत्यंत श्रेयस्कर श्रेष्ठ वस्तूचा लाभ झाल्याने, म्हणजेच काय, नित्य स्वप्रकाश आनंद रूप उत्कृष्ट असं जे प्रयोजन आहे त्याची प्राप्ती झाल्याने. बहिः संत्यक्तरागः, सर्व जे आपले राग आहेत त्यांचा बाह्य विषयांच्या ठिकाणी असणारा जो राग आहे त्याला संत्यक्त, त्याचा त्याग करून बाह्य विषयांच्या ठिकाणी असणारी आसक्ती सोडून, बहिर्मुखता सोडून, विषय विमुख इति यावत, विषयापासून विमुख होऊन आत्मसुखानुभूत्या, आत्मसुखाचा आत्मस्वरूपाचा अनुभव करत, निर्विकल्प पूर्णात्मना ब्रह्मणी, निर्विकल्प पूर्णात्म ब्रह्माच्या ठिकाणी तूष्णीम समास्व, शांत होऊन समास्व स्थिर हो, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होण्याचा आचार्य उपदेश करतायत. काय अत्यंत हे छोटे छोटे उपदेश आहेत या सगळ्या श्लोकांमध्ये. आपण जास्त विस्तार पाहत नाही आहोत. याचं कारण असं आहे की या सगळ्याचा विचार आपण मागे केला आहे, ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे विस्तार करत आहोत. परंतु हे अत्यंत सहज केलेला निर्देश आणि उपदेश आहे. काय कर, थोडक्यात सांगतायत आचार्य. एक 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 करत आता अहंकाराचा नाश झाला. कसं आहे, प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टींमध्ये क्रम लावता येत नाही. अहंकाराचा नाश आधी अहंकाराचा नाश होईल मग या गोष्टींचा नाश होईल असं नाही, परंतु सामान्य दृष्टीने याच्यामध्ये क्रम लावता येतो. तो अहंकाराचा नाश झाला असता अहंकाराच्या ठिकाणी असणारी प्रवृत्ती दूर झाली असता. आता ते तादात्म्य नाही. ते झाल्यानंतर आता काय झालं, अहंकाराच्या ठिकाणी मन जात नाही. मग त्या अहंकारापासून विमुख झालेलं जे मन आहे ते मन अंतर्मुख केल्यानंतर आता ते त्या विषयापासून विमुख झालंय, विषयापासून त्याला विमुख केलंय. असं विषयापासून विमुख, अभिमुख नव्हे, विमुख झालेलं अंतर्मुख झालेलं मन त्या अंतरात्म्याच्या कडे परमात्म्याच्या कडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला आत्मस्वरूपाचा आत्मानुभवाचा लाभ झाल्यानंतर त्या आत्मसुखानुभूत्या आत्मसुखाच्या अनुभवाने त्या ठिकाणी आता एकनिष्ठ हो. कारण कसं आहे की पहिल्यांदा किंवा एकदा आलेला तो जो अनुभव आहे तो काय आहे, हा विषय अत्यंत नाजूक आहे. ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर, अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर पुन्हा ब्रह्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करायचाच नसतो, करावा लागत नाही. तसा करावा लागत असेल तर आधीचा ब्रह्मसाक्षात्कार सांगता येत नाही, म्हणता येत नाही. पण मग होतं काय, ब्रह्मसाक्षात्कार जरी झाला तरी देखील बाधित अनुवृत्तीने का होईना, प्रारब्ध तीव्र प्रारब्धांमुळे का होईना, व्युत्थान दशेमध्ये येऊन या जगाचा अनुभव येत राहतो. त्याचा देखील विनाश करण्यासाठी म्हणून आचार्य उपदेश करतायत की त्या अहंकारापासून विमुख व्हायचंय. कोणता अहंकार आहे, बाधित आहे. खरं तर तसा इथे उपदेश नाहीये, परंतु त्या बहिर्मुखतेपासून विमुख व्हायचंय. आता त्या ठिकाणी जायचं नाही, पुन्हा विषयाचंही आपल्याला चिंतन होऊ द्यायचं नाही, तीव्र प्रारब्धामुळे का असेना. त्या योग वासिष्ठामध्ये विचार आला. हा सामान्यत्वाने हा उपदेश सांगितला जात नाही, कारण सामान्य साधकासाठीचा हा उपदेश नाही. योग वासिष्ठामध्ये आला, भावितम तीव्र वेगेन शक्ताशालयितुम मनः नकाशन क्रिया राजन मुनिशापादिका अपि भावितम तीव्र वेगेन शक्ताशालयितुम मनः. मन एकदा जर का दृढ झालं, निश्चयाने परिपूर्ण झालं,
खरोखरच त्याने दृढ निश्चय केला असेल तर त्या ठिकाणी मुनींचे शापादिक देखील त्या मनाला परावृत्त करू शकत नाहीत. असं हे अंतःकरण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अंतर्मुख तीव्रतेने झालं पाहिजे की जेणेकरून तीव्र प्रबल प्रारब्ध प्राप्त असताना देखील मनाने अंतर्मुखत्व सोडता कामा नये. मन त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच लीन होऊन राहिलं पाहिजे. म्हणून आचार्य म्हणतायत आत्मसुखानुभूत्या त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एक होऊन लीन होऊन निर्विकल्प पूर्णात्म ब्रह्माच्या ठिकाणी शांत स्थिरचित्त हो. अजून पुढे आता आचार्य उपदेश पुन्हा पुन्हा जो उपदेश सांगितला तो पुन्हा पुन्हा सांगणार आहेत. परंतु तो पाहण्यापूर्वी इथेच थांबू. तो उपदेश पुढील पाठात पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.